नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, बरेच जणांनी मला फोन करून विचारलं, बाबा केळुसकर साहेब, तुम्ही सध्या जे काय कामकाज चालू आहे आणि त्यानुसार जे दौरे करतायत आणि तुमचा यूट्यूब चॅनलवरती तुम्ही आपले व्हिडिओ अपलोड करताय, तुम्ही एक भाष्य केलं होतं की मी एका मिशनवरती आहे. आता ते मिशन कोणतं आहे असा तुम्ही मला प्रश्न विचारताय. मित्रांनो, ते सिक्रेट मिशन आहे, त्यामुळे त्या मिशनच्या बद्दल मी तुम्हाला सांगू शकत नाही. जे मिशन मी राबवतोय, या मिशनच्या थ्रू मी दौरे करतोय, ते काय सिक्रेट मिशन आहे. त्यामुळे तुम्हाला मी त्याचा खुलासा करू शकणार नाही आता सध्या तरी. येणाऱ्या काळामध्ये त्याचा खुलासा आपोआप होईल, कोणत्या मिशनवरती आहे मी. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर प्रत्येक नागरिकांचं एक कर्तव्य आहे त्या मिशनच्या अनुषंगाने काम करणं, त्या मिशनवरती काम करणं. आता थोडक्यात मी तुम्हाला तुमचं मिशन समजावून सांगतोय. आताच एक मिशन तुम्हाला दिलेलं आहे नरेंद्र मोदीजींनी. मी तुमच्या मिशनबद्दल बोलतोय, मी सामान्य नागरिकांच्या मिशनबद्दल बोलतोय. त्यांना मिशन काय दिलं आहे आता, की पेट्रोल कमी वापरणं, म्हणजे पेट्रोलियम पदार्थाचा वापर कमी करणं आणि दागिन्यांचा, सोन्याचा खरेदी विक्री ही सुद्धा कमी करणं, असं मिशन दिलेलं आहे. किंवा तुम्ही जे पर्यटनला बाहेर परदेशात जाता पर्यटन करायला, तर ते पर्यटनसुद्धा टाळा, असे आव्हान केलेलं आहे. हे सुद्धा एक मिशन आहे मित्रांनो. फक्त एक सिक्रेट मिशन नाही आहे, ते ओपन सांगितलेलं आहे विषय नरेंद्र मोदीजीने, आपल्या पंतप्रधानाने. त्यामुळे मी तुम्हाला आव्हान करतोय, या भारतीय जनतेला आव्हान करतोय, मी प्रत्येक नागरिकांना आव्हान करतोय. जे आव्हान नरेंद्र मोदीजीने केलेलं आहे समस्त जनतेला, त्या आव्हानाच्या मागे आपल्या देशाची सुरक्षता आहे, आपल्या देशाची आर्थिक बांधणी आहे, आपल्या देशाचं जे कामकाज आहे त्या कामकाजात अडचणी येऊ नये, त्या मिशनमध्ये अडचणी येऊ नये. जे मी सिक्रेट मिशन राबवतोय त्या मिशनमध्ये अडचणी येऊ नये, त्यासाठी ही कळकळीची विनंती आहे. तर त्यानुसार तुम्ही त्या आव्हानाकडे बघा. आपला एक मोलाचा वाटा आहे, एक नागरिक म्हणून, या देशाचा एक कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून, एक राष्ट्रभक्त म्हणून. तर त्या राष्ट्रवाद्यांनी, प्रत्येक राष्ट्रवाद्यांनी ह्या मिशनकडे पाहावं. हे जे केलेलं आव्हान आहे पंतप्रधानांनी, नरेंद्र मोदीजींनी, ते आव्हान स्वीकारावं आणि ते अंगीकृत करावं. फक्त काही महिन्यांचं ते आव्हान आहे, काही दिवसांसाठी आव्हान आहे. कारण इराण आणि अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये जे काही युद्ध चालू आहे, त्याचे परिणाम, जागतिक परिणाम, वैश्विक परिणाम पुऱ्या जगावरती होत आहेत. पण त्याचे परिणाम आपल्याला भोगावं लागणार नाही. त्या परिणामाचे आपल्याला, म्हणजे वाईट परिणाम आपल्या देशावरती होणार नाही, याची काळजी प्रत्येकाला घेणं आवश्यक आहे. फक्त त्या बॉर्डरवरती, त्या सीमेवरती उभा राहणारा जो सैनिक आहे, मग तो वायुदलातला असो, हवाई दलातला असो, किंवा सागरी दलातला असो, म्हणजे कुठल्याही दलातला असो, त्या प्रत्येक सैनिकाचं जसं कर्तव्य आहे तसं प्रत्येक नागरिकांचं त्या देशासाठी एक कर्तव्य आहे. ते म्हणजे देशाच्या या अशा बिकट परिस्थितीमध्ये, वैश्विक बिकट परिस्थितीमध्ये देशाला साथ देणं आणि त्या आव्हानाला समोर जाणं, हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडणं आवश्यक आहे. त्यामुळे जे काय आव्हान आहे ते आव्हान स्वीकारा आणि फक्त राशनिंग पुरतंच
खाण्यापिण्यापुरतंच मर्यादित राहू नका. अन्यथा जर हा देश राहिला नाही तर आपल्या खाण्यापिण्याला काही अर्थ राहणार नाही. हेच ते वास्तव आहे. आता मी कोणत्या सिक्रेट मिशनवर आहे ते सांगण्याचा अर्थच उरत नाही, कारण ते सिक्रेट आहे. लक्षात आलं का? त्यामुळे कृपा करून मला विचारून घेण्याचा, माझ्याकडून ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही कुठल्या मिशनवर आहात. पण जे मिशन आता भारत सरकारने तुम्हाला दिलेलं आहे त्या मिशनवरती तुम्ही ठाम राहा. त्या मिशनवरती चाला. ते निर्णय घ्या. ते आव्हान स्वीकारा. एवढीच मी तुम्हाला एक आव्हान करू शकतो, एक विनंती करू शकतो. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडायचे लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. कृतचित कच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.